against anything. Rebel against anything. स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या YouTube चॅनलवरती, ज्या चॅनलचं नाव आहे RS क्रिएशन. तर आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे मित्रांनो. जरा स्किप न करता शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये वापरले जे बीटमार्क आणि शिकेबी प्रीसेट याची जी लिंक आहे ती मला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल. त्यातून तुम्ही इझिली इम्पोर्ट करू शकता अलाइट मोशनमध्ये. तेच आपण व्हिडिओमध्ये वापरले जे मटेरियल आहे याची लिंक तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल. तेथून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता आणि यूज करू शकता स्टेटसमध्ये. तर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा. तर तुमचा जराही न वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. जय श्रीराम जय शिवराय मित्रांनो. तर सगळ्यात पहिल्यांदा अलाइट मोशन ओपन करून घेतल्यानंतर आपल्याला प्रोजेक्टमध्ये जायचं आहे. प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये जे बीटमार्क लागणार आहे फक्त आपला बीटमार्क दिलेला आहे. तुम्हाला तिथंच तुम्हाला शिकेबी इनबिल्ट दिलेले आहेत. तर ती प्लीज बीटमार्क आहे ती ओपन करून घ्यायची आहे. आता ओपन करून घेतल्यानंतर तुम्ही डेमो बघितल्यानंतर तुम्ही बघू शकता की तुम्हाला अशा प्रकारे सर्व इमोजी इथं दिसलेले आहेत. त्यानंतर अशा प्रकारे हे जे नाव आहे ते तुम्ही बघू शकता की अशा प्रकारे इफेक्ट सगळ्याला आहेत. तर स्टार्टिंगपासून तुम्ही बघू शकता इथं आपण इमोजी ॲड केलेले आहेत. आता या इमोजी चेंज तुम्हाला जर करायचे असतील तर सिम्पली काय करायचं आहे, इमोजीच्या ऑप्शनवर क्लिक करून इथं आपला कलर अँड फिलवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथं आपल्याला स्केचवर जायचं आहे. स्केचच्या वरच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपलं कुठंही मटेरियलमध्ये तुमचं कुठलाही PNG असेल तुम्हाला चेंज करण्याचा तो तुम्ही इथं करू शकता. तर अशाच प्रकारे तुम्ही इथले चेंज जर करू शकताय तर तुम्हाला करायचे असले तर तुम्ही इथं चेंज अशा प्रकारे करू शकता. त्यानंतर इमोजी चेंज झाल्यानंतर नेमचं अशा प्रकारे तुम्हाला इथं प्रोजेक्ट दिसून येईल. आता तुम्ही बघू शकता की हे जे मी वरती नाव केलेलं आहे ते तुमचं कसं नाव करायचं त्यासाठी मी तुम्हाला खाली इथं प्रोजेक्ट दिलेला आहे. तो सिम्पली इथं आपण बंद केलेला आहे. त्याला काय करायचं आहे ते आपलं चालू करायचं आहे. तर बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे आहे. त्यानंतर ग्रुपवर क्लिक करायचं आणि एडिट ग्रुपवर यायचं आहे. आता इथं बघू शकता तुम्हाला अशा प्रकारे मी इथं सर्व मटेरियल दिलेलं आहे. आता इथं काय करायचं, इथं मी रोहित नावाचा जो नेम प्लेट आहे ते आपण तयार केलेलं आहे. आता इथं तुम्हाला चेंज करण्यासाठी काय करायचं आहे, सिम्पली या रोहित नावाच्या लेअरला क्लिक करून एडिट टेक्स्टवर जायचं आहे. त्यानंतर इथं बघू शकता इथं आपण रोहित आहे ते खुडून टाकायचं आहे. त्यानंतर इथं आपण सुजित अशा प्रकारे लिहून द्या. तर सुजित तुम्ही बघू शकता सुजित आपण लिहिलेला आहे. त्यानंतर बघू शकता आपला जो ग्राउंड PNG आहे तो कलर त्यानंतर बघू शकता कलर इथं तुम्ही बदलू शकता. अशा प्रकारे तुम्ही कोणताही कलर इथं लावू शकता. तर आपण इथं लाल कलर ठेवूया आणि लाल कलर ठेवल्यानंतर बघू शकता आपण कलर चेंज केलेला आहे. त्यानंतर इथं राईट क्लिक करून तुम्ही बघू शकता PNG आहेत ते आपल्या इथं आपल्याला काय करायचं आहे अशा प्रकारे सेट करून घ्यायचे आहेत. तर सेट करून घेतल्यानंतर बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता आपण इथं एडिट काय दिलेलं आहे. नेम प्लेटवर आपण इथं सुजित टाकलेलं आहे. त्यानंतर PNG आहेत ते आपण सेट केलेले आहेत. आता सेट केल्यानंतर काय करायचं आहे, इथून आपल्याला बॅक निघून या ज्या आपण ग्रुप लेअरच्या वरती ज्या लेअर केलेल्या आहेत त्या आपल्याला इथं बंद करायचे आहेत. त्यासाठी काय करायचं, फक्त इथं जे डोळ्याचे आयकन दिसत आहेत त्याला आपण स्लॅश करून म्हणजे क्लिक करायचं आहे. आता क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता की आपण सुजित एडिट केलेला वर्ड आहे नेम आहे ते अशा प्रकारे आलेला आहे. त्यानंतर काय करायचं की इथं आपल्याला काय करायचं, इथं आल्यानंतर बॅक निघून यायचं आहे. त्यानंतर इथं आपल्याला सेव्हच्या ऑप्शनवर वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर करंट फ्रेम ॲज PNG करून टाकायचं आहे आणि एक्सपोर्ट करून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता अशा आपल्या प्रश्न इथं आपल्याला अशा प्रकारे इमेज येऊन जाणार आहे. त्यानंतर बॅक निघून यायचं आहे. आता बॅक निघून आल्यानंतर इथं बघू शकता आपण इथं सुजित आहे जो इमेज आहे तो सिम्पली चेंज करण्यासाठी कलर अँड फिलवर क्लिक करायचं आहे आणि इथं आपल्याला गॅलरीमध्ये जायचं आहे. आपला जो आत्ताचा जो इमोजी आलेला आहे तर ती PNG आपल्याला इथं आपल्याला प्लसचे नाव ॲड करून घ्यायचं आहे. आता अशा प्रकारे ती PNG तुम्हाला इथं मिळून जाईल. त्यानंतर काय करायचे, या PNGला सिलेक्ट करून बॉर्डर शॅडोवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर याची बॉर्डर तुम्ही बघू शकता 10 पॉईंटपर्यंत अशा प्रकारे स्ट्रोक देऊन व्हाईट कलर सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर याची जी सेटिंग आहे ती 10 पॉईंटपर्यंत करून घ्यायची आहे. तर 10 पॉईंटपर्यंत करून घेतल्यानंतर बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिलेला आहे. आता नेक्स्ट स्टेप काय करायचं, आता आपण गॅलरीमधून हा सुजितचा जो इमेज आहे तो ॲड केल्यानंतर काय करायचं आहे, इथं आपल्याला इथं ह्या लेअर 3 लेअर आपण बंद केलेल्या आहे त्या इथं लेअर आपल्याला चालू करायचे आहेत. तर चालू केल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहेत. आणि जिथं आपले रोहित आता सुजित आपण ॲड केलेलं आहे तिथं आपल्या रोहित लेअर आहे ती सिम्पली इथं आपल्याला ॲड करून घ्यायची आहे. ॲड करण्यासाठी सिम्पली कलर अँड फिलवर जायचं आहे आणि इथं आपल्याला स्ट्रिकवर क्लिक करून तो सुजित PNG आहे तो सिम्पली इथं आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे. तर ॲड केल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे.
तर अशाच प्रकारे थर्ड नंबरचं ही लेअर, ती सुजित लेअर अशा प्रकारे ॲड करून घ्यायची आहे. आता याचा ओव्हरऑल लुक तुम्ही बघू शकताय, तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. फक्त आपण जे बंद केलेल्या लेअर्स आहेत त्या इथं आपल्याला बंद चालू आपण कधी करतो हे फक्त लक्षात घेऊन घेतलं तरी चालेल. त्यानंतर काय करायचे, आपली ग्रुप लेअर आहे तिचं काम इथं झालेलं आहे, ते आपल्याला बंद करून टाकायचं आहे. आणि परत तुम्हाला दुसरं नाव एडिट करण्यासाठी तुम्ही इथं चालू करून ते नाव एडिट करू शकता. आता याचा ओव्हरऑल लुक तुम्ही अशा प्रकारे बघू शकताय. तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. आता याला सेव्ह करण्यासाठी वरती ॲरो चिन्ह क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे तुमचा स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.